मनापासून मी अभिनंदन करतो। मोठा वाईके बोला सुधीर भाऊंसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळालाय। बघ लाईन वरती नाही रे, माईक वरती टाक ना। लावलं बघ ऑडिओ घे, ती चिप घे ना। चिप दे साठी विराजमान झाले आणि आपण सर्वजण आनंद सागरामध्ये तल्लीन झालो। एका नव्या प्रकाशाची वाट आपल्याला मिळाली आणि ही आनंद ज्योत अशीच तेवत राहावी ही श्रीरामचरणी प्रार्थना करूया। आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। दीप प्रज्वलनाबरोबरच रामायणाची अत्यंत मंगलमय प्रत आपण इथे विराजमान केलेली आहे। श्रीराम हे दैवत तर राम हे तत्व आहे। राम कसा असावा, सदाचारी, सद्वर्तन, सुसंगत, सुविचार आणि सुस्वभाव हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर झिरपले तर रामतत्व हे खऱ्या अर्थाने आपण आपल्यामध्ये अवगत झालं असं म्हणूया। आणि म्हणूनच या 5 ज्योती आज आपण तेवत आहोत, आपण प्रज्वलित करत आहोत। राम रमेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने असा हा देवांचा देव श्री राम, त्याला आपण नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। आपल्या आजच्या मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांच्या प्रतिभेची एक एक ठिणगी या ज्योतीला आपण लावलेली आहे आणि तो प्रकाश संपूर्ण उजळत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करूया। आजचा मंच हा सर्वाधिक श्रीमंत असा मंच आहे, कारण सगळ्या क्षेत्री त्यांची दुसरी ओळख आहे, श्रीराम ही त्यांची पहिली ओळख आहे। तर अरुण गोविलजी यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया, त्यांचा आपण आता इथे सत्कार करणार आहोत। सर्व मान्यवरांना मी बसून घेण्याची विनंती करते। मी आत्ताच आपल्याला म्हटलं की या कार्यक्रमामागची मूळ प्रेरणा ही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आहे। त्यांनी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आणि सगळी सेना ही कामाला लागली। त्यामुळे आज त्यांचं कौतुक होणं ही गरजेचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विकास खारगे साहेबांना मी विनंती करते की मंत्री महोदयांना विनंती करते की आपण रवीनाजींचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। माननीय मंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांना विनंती करते की रवीनाजींचं स्वागत आपण पुष्पगुच्छ आणि अयोध्येतील श्रीरामाच्या प्रतिमेने करणार आहोत। ड्यूटी शीट है ना तेरे पास, तो रिलीवर तो देना ही देना, सबके लिए रिलीवर है तो मेरे लिए क्यों नहीं रहना रिलीवर। माननीय मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये
एक प्रशिक्षण कार्य सुरू केलेलं आहे आणि तिथल्या मुलांना बांबूपासून बनवलेले अनेक साहित्य येतं, त्यात मुलांनी बनवलेली ही प्रतिकृती अयोध्येची आहे. त्यामुळे इतका सुंदर असा अभिनव प्रयोग माननीय मंत्री महोदय करत आहेत. आणि यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी यांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी. नमस्कार. आजच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होत आहे आणि त्यांनी आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम एक नवीन उंची गाठतो असे महाराष्ट्र राज्याचे अत्यंत कार्यक्षम असे मंत्री आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित, ज्यांची नुकतीच पद्मभूषण पुरस्काराची घोषणा झाली आहे असे माननीय श्री अरुण गोयलजी, त्याचप्रमाणे माननीय श्री आनंद मडगुळकरजी, गायक लेखक ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच तर देशाला आहे. त्याचप्रमाणे या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, प्रधान सचिव श्री विकास खरगेजी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळींचं मी पण इकडे स्वागत करतो, कारण तुम्ही हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात घेत आहात. त्यामुळे आपल्या सर्वांचं इकडे मनापासून स्वागत. रवीना टंडनजी इकडे आहेत, त्यांचं पण इकडे मी स्वागत करतो. सर्वच मान्यवर जे इकडे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी इकडे, आज राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो आतुरतेने अनेक दशकांपासून, प्रभू श्री रामलल्लांचं भव्य दिव्य मंदिर हे आज आता साकार होणार आहे. या संपूर्ण गीत रामायण या महाकाव्याची आज सादरीकरणाची संपूर्ण जबाबदारी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी घेतलेली आहे. याचं नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केलेलं आहे. यातील रामाची भूमिका प्रसिद्ध अभिनेते ललित प्रभाकर हे साकारत आहेत, तर सीतामाईची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या साकारत आहेत. तर लक्ष्मणाची सुंदर भूमिका प्रसिद्ध अभिनेता शुभंकर परांजपे हे करत आहेत. अभिजित केळकर हे अग्निपुरुष याची भूमिका करत आहेत, तर जटायूची भूमिका सोनिया परचुरे या करत आहेत. या बरोबरीने 300 मान्यवर कलाकार या गीत रामायण सीतेच्या विवाहापाठोपाठ सीतेच्या अन्य बहिणींपैकी राम आणि त्याचे सैन्य सेतू बांधून देव
इथे आज खास आलेले आहेत देसी शहा यांना मी विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं. देसी शहा शंकर यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. जिया शंकर, तसंच सुप्रसिद्ध अभिनेत्री शांती प्रिया, गाडगे साहेब आणि मंत्री महोदय, आमचे प्रेक्षक विचारते पुन्हा कधी, वन्स मोर असा नारा लागत आपण सर्वांचे आभार मानूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. पुन्हा सियावर रामचंद्र की. फाइट लेने जा रहे हैं 10च्या आत आम्ही ओवेस पीछे आओ. अरे यार लाइट चलिए आ जाइए. आपलं सामान लिहिलं वाचलं.